सभापती महोदया, कालच्या सभागृहात देखील यावर चर्चा झालेली आहे। खरं म्हणजे आपण मराठा समाजाला टिकणार, कायद्याच्या चौकटीत बसणार, ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता टिकणार आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता। त्याप्रमाणे मराठा आरक्षण आपण दिलं। मराठा आरक्षण दिलं आणि मी एवढंच सांगतो की एक मताने आपण मराठा आरक्षण दिलं आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता आपण ते आरक्षण दिलं। आता मी एवढंच सांगतो, आपण बैठक घेतली होती एकदा सह्याद्रीमध्ये सर्व पक्षीयांची, दादा बरोबर ना? आणि त्या बैठकीमध्ये एक मताने आपण निर्णय घेतला होता की मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे। मी थोडा पार्श्वभूमी जी आहे ती सांगू इच्छितो। आणि त्याप्रमाणे सर्व पक्षाचे नेते आणि आपण एक मताने ठरवलं की इतर कुठल्याही समाजाला धक्का न लावता आपण मराठा समाजाला आरक्षण द्यायचं। ते आरक्षण आपण दिलं। आता आरक्षण दिल्याबरोबर हे आरक्षण टिकणार नाही अशा प्रकारची चर्चा बाहेर सुरू केली। खरं म्हणजे दुर्दैवी आहे। जर आपण आणि यामध्ये आरक्षण टिकणार नाही याची कारणं आहेत कोणाकडे, तर कारणं नाहीत, पण आरक्षण टिकणार नाही। माझं सभापती महोदया या सभागृहाला देखील सांगणं आहे की गेले अनेक वर्ष मराठा समाज आरक्षणासाठी मागणी करत होता। अनेक आंदोलनं झाली, 56 मोर्चे, लाखांचे मोठे मोर्चे या मुंबईमध्ये झाले, अतिशय शांततेने झाले आणि ते मोर्चे शिस्तबद्ध पद्धतीने झाले। त्या मोर्चाची कोणी टिंगल चेष्टा केली हा विषय मी आज बोलत नाही, परंतु एवढ्या शिस्तीने मोर्चे निघालेले संपूर्ण देशाने जगाने पाहिले आणि मराठा समाज संयमी आहे, मराठा समाज शिस्तीने वागणारा आहे अशा प्रकारचं त्यांच्या त्या मोर्चांमधून त्यांनी स्पष्ट करून दिलं। आता या आरक्षण देत असताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातल्या कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदी जुन्या आहेत त्यांना कुणबी दाखले मिळत नाहीत अशा प्रकारची मागणी केली। मी आपल्याला सांगू इच्छितो सभापती महोदया, जवळपास संपूर्ण या आपल्या राज्याची यंत्रणा, मराठवाड्याची यंत्रणा कामाला आपली लागली। प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक विशेष कक्ष स्थापन केला। 2-2.5 लाख लोक काम करत होते आणि ज्या नोंदी सापडत नव्हत्या त्या सापडू लागल्या। ज्या नोंदी, त्याचा कायदा होता पूर्वीपासून, मराठा समाजाच्या नोंदी असतील तर त्यांना प्रमाणपत्र मिळालं पाहिजे 1967 पूर्वीच्या, ते आम्ही सुरू केलं। त्यानंतर आणखी त्यापुढे जाऊन आपण जस्टिस शिंदे समितीला हे काम दिलं। जस्टिस शिंदे समिती इतक्या म्हणजे बारकाईने त्याच्यावर काम करत होती की मनोज जरांगे पाटील स्वतः म्हणाले की जस्टिस शिंदे समितीचं काम अतिशय उत्तम आहे आणि यांना आणखी आपण मुदतवाढ दिली पाहिजे। मग तेलंगणा, हैदराबाद या ठिकाणचे देखील जी काही रेकॉर्ड्स आहेत जुनी, ती रेकॉर्ड जसं जसं ते सांगत गेले तसं तसं आपण त्या ठिकाणी करत गेलो, हे मी मुद्दाम सांगतो। आणि पूर्णपणे सरकारने मराठा समाजाला न्याय कसा मिळेल या बाबतीमध्ये भूमिका घेतली। भूमिका घेत असताना जरांगे पाटील यांनी पहिलं कुणबी नोंदी ज्या जुन्या आहेत तो कायदा आपला आहे, 2000चा कायदा आहे, 2012चे रूल्स आहेत, 1967 पूर्वीचे जे काही दाखले आहेत, नोंदी आहेत, त्यांना आपण ब्लड रिलेशनला यामध्ये आपण द्यायचा निर्णय घेतला। त्याप्रमाणे प्रमाणपत्र देऊ लागलो। त्यानंतर